नमस्कार मंडळी, रक्षाबंधन जवळ आलेली आहे। तुम्ही जर एकाच प्रकारची रक्षाबंधनला मिठाई बनवत असाल तर एकदा या पद्धतीने ही मिठाई नक्की बनवून बघा। अगदी 15 ते 20 मिनिटात ही बनणारी मिठाई खायला तर खूपच जबरदस्त लागते आणि जास्त सामानाची गरज नाही। घरच्या साहित्यातच ही मिठाई मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। वरून खुसखुशीत आणि आतून मऊ अशी चविष्ट ओल्या नारळाची वडी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन मंद गॅसवर ठेवलेला आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। इथे एक मोठी वाटी मी ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तुपामध्ये खोबरं परतवून घेतल्यामुळे यातील मॉइश्चर कमी होतं आणि ही वडी महिनाभर आरामात टिकते, अजिबात खराब होत नाहीत। तर मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगलं हे खोबरं परतवून घ्यायचं जोपर्यंत याचं मॉइश्चर कमी होत नाही। तर आता हे थोडं ड्राय झालेलं आहे। सेमच वाटीने सारख्या वाटीने मी पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घ्यायचं। तुम्ही मापाच्या प्रमाणासाठी कोणतेही घरातील एखादी वाटी किंवा बाउल तुम्ही ठरवू शकता। आता स्लो गॅसवर एकसारखं असं ढवळत मिक्स करत राहायचं आहे। नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केलेला आहे। दुधाचा वापर केल्यामुळे नारळाची वडी जी आहे ती अगदी पांढरी शुभ्र बनते, त्यामुळे दुधाचा वापर तुम्ही नक्की करा। एकसारखं मी हे बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। मॉइश्चर याचं हळूहळू कमी होत येणार। 15 मिनिटं लागतात याला, 15 ते 20 मिनिटं ही वडी बनण्यासाठी। तर आता याचं मॉइश्चर थोडं कमी झालेलं आहे। आता 1 चमचा वेलची पावडर घालायची। वेलची पावडर नसेल नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण याने फ्लेवर खूप छान येतो। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका। तर सगळं हे बघा व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे। आपलं ही वडीचं मिश्रण आहे ते आता ड्राय झालेलं आहे। थोडंसं एका प्लेटमध्ये घ्यायचं, थंड करून नंतर चेक करायचं। गॅस मी बंद केलेला आहे, पण एकसारखं ढवळत राहायचं। हे बघा थंड झाल्यानंतर याचा असा गोळा बनला पाहिजे, याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। पुन्हा मिक्स करत राहायचं आहे। इथे मी आधीच प्लेटला तूप लावून घेतलेलं होतं। आता हे सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने सगळं व्यवस्थित सेट करून घ्यायचं। तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने देखील याला सेट करू शकता। वाटीला मागच्या साईडला तेल किंवा तूप लावायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने एकसारखं सेट करून घ्यायचं। यामुळे वड्या दिसायलाही चांगल्या दिसतात। तर सगळं व्यवस्थित मी असं सेट करून घेतलेलं आहे। आता रूम टेम्परेचरवर 5 मिनिटं असंच ठेवायचं। यानंतर याच्या वड्या पाडायच्या। एकदम थंड केलं आणि त्यानंतर याच्या वड्या पाडायला घेतल्या तर वड्या तुटतात, व्यवस्थित वड्या निघत नाहीत। तर हे बघा व्यवस्थित मी सेट केलेलं आहे। आता 5 मिनिटं असंच रूम टेम्परेचरवर किंवा फॅन खाली असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घेऊया। तर 5 मिनिटं असंच ठेवलेलं आहे। थोडंसं ड्राय झालं आहे, जास्त ड्राय झालेलं नाही, म्हणजे एकदम घट्ट देखील झालेलं नाही। तर सुरीने आपण आधी याला कट करून वड्या पाडून घेऊया। वड्या तुम्ही चौकोनी आकारात किंवा डायमंड शेपच्या आकारात पाडू शकता। तर मी इथे डायमंड शेपमध्ये वड्या पाडणार आहे। तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही कट करू शकता। हे बघा थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे आधीच वड्या केल्या म्हणजे कट करून घेतल्या तर व्यवस्थित या कट होतात आणि कडक वडी झाली तर ह्या तुटणार। तर हे बघा आपल्या वड्या अशा पाडून झालेल्या आहे। आता पुन्हा रूम टेम्परेचरवर 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं। त्यापूर्वी याला तुम्ही गार्निश करू शकता, बदाम किंवा पिस्त्याचे काप लावू शकता। तर मी बदामाचे असे काप लावते याला। असे बदामाचे किंवा पिस्त्याचे काप लावल्यामुळे हे दिसायला देखील खूप चांगले दिसतात। पण तुम्हाला नाही लावायचे तर असेच देखील तुम्ही ठेवू शकतात आणि असेच खाऊ शकतात, छान लागतात। आता हे रूम टेम्परेचरवर 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊया। तर 15 ते 20 मिनिटानंतर हे बघा चेक केलेलं आहे, मस्त या ड्राय झालेल्या आहेत। तुम्हाला जर लवकर हवी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। 10 मिनिटात ही वडी सेट होते। तर हे बघा आता सुरीने आपण हे कट करून घेऊया। तर हे बघा वरून खुसखुशीत आणि आतून अगदी सॉफ्ट झालेली आहे। याची टेक्स्चर बघू शकता तुम्ही। आता मी ही वडी तुम्हाला तोडून दाखवते। खूपच जबरदस्त लागते मंडळी, एकदा नक्की ट्राय करून बघा। कोकणात हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आहे। चवीला तर भन्नाट आहे। खूपच कमी साहित्यामध्ये हा प्रकार आपण बनवू शकतो घरच्या घरी। तर नारळाच्या वडीची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला या रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.